तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसैनिकांचं आंदोलन सुरू आहे। घडलेल्या सगळ्या प्रकारानंतर शिवसैनिक देखील आक्रमक झालेत आणि त्यांनी दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन सुरू केलंय। पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देखील दीनानाथ हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे। कालचा घडलेला सगळा प्रकार अतिशय निंदनीय होता आणि या सगळ्या प्रकरणात शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतात आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बाहेर त्यांनी आंदोलन सुरू केलंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या प्रकारानंतर आता शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालेली पाहायला मिळते। ठाकरे गटाकडून गेटवर आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। काय सांगाल, काय मागणी आहे नेमकी? आमचं एवढंच मागणी आहे की हे वारंवार होतं नाही गोष्टी इथं आणि हे पैशासाठी फक्त हॉस्पिटल चाललेलं आहे आणि हे बाकीच्या सगळ्या सवलती या गव्हर्नमेंटच्या यूज करतात। शहरी गरीब योजना इथं राबवली जात नाही। वारंवार आम्ही येऊन सांगतो शहरी गरीब योजना इथं वारंवार आम्हाला सांगितलं होतं की शहरी गरीब योजनेसाठी पैसे हे गव्हर्नमेंट करणं यांनी बाकी आहे। जोपर्यंत गव्हर्नमेंट पैसे देणार नाही तोपर्यंत आम्ही शहरी गरीब योजना इथं राबवू देणार नाही। हा अधिकार यांना दिला कोणी? प्रत्येक गरीब माणसाला ज्याची शहरी गरीब योजनेचं कार्ड आहे त्याला इथं उपचार व्हायला पाहिजे। आणि आज 1 रुपया गव्हर्नमेंटला हे देतात आणि 50,000 रुपये ह्याचे पैसे घेतात ते। तर यांनी काय आपण सगळे पाहतोय की ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी या सगळ्या परिसरात सुरू झालेली पाहायला मिळते। आपण सगळे बघतोय की या सगळ्यांचा निषेध जे आहे ते या शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। आपण हे सगळे दृश्य पाहतोय की हे सगळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। इथं स्वर्गीय लताताई मंगेशकर यांनी हे हॉस्पिटल गोरगरिबांच्या सेवेसाठी उघडलं, त्यांचे जीव वाचवण्यासाठी उघडलं, परंतु आमची मागणी आहे की मंगेशकर हॉस्पिटलचे जे केळकर आहेत त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे आणि जे जे याचे दोष आहेत त्या सगळ्यांवरती ताबडतोब खटले दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे अशी आमची आणि मागणी आहे। गुन्हा दाखल नाही आमचं प्रशासन गुन्हा दाखल करावा आणि जे धर्मदायुक्त कार्यालयाने त्यांना परवानगी दिलेली आहे समिती नेमली समिती कोण आहे त्यांनी सांगावं। त्या समितीत कोण कोण आहे? त्या समितीमध्ये त्या समितीमध्ये कुणाला समाविष्ट केलेला आहे हा शोधाचा विषय आहे। तो त्यांनी आधी दडपशाही केली जाते। मुळामध्ये मंगेशकर कुटुंबाचा हा शासनावरती जो एक मोठा बगडा आहे आणि त्या बगड्यामुळं केवळ प्रशासन झुकतंय। पोलीस प्रशासन देखील त्या मंगेशकर कुटुंबावरती झुकलेलं आहे आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी करतो। मुळामध्ये पहिला ऍडमिनवरती गुन्हा दाखल केला पाहिजे। ज्या माणसाने 10 लाख रुपये भरा तर उपचार करतो म्हणून ते संबंधित डॉक्टरवरती देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे। अहो ह्याच्यावरूनच कळतं ना की एखाद्या सरकारी पीएच्या बायकोची परिस्थिती होत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय होईल याचा विचार करा। वाचवते असं वाटतंय का? याला प्रशासनच वाचवतंय, दुसरं कोणी वाचवत नाहीये, प्रशासनच वाचवतंय यांना। गुन्हा दाखल मुळामध्ये उपचार वेळेत दिले नसल्यामुळे सदोष गुन्हा दाखल हा झाला पाहिजे त्यांच्यावरती। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही प्रशासनाचा पाठपुरावा करणार आहोत। आंदोलन करतात पोलिसांनी आंदोलन रोखलंय नाही, मुळामध्ये पोलीस नेहमीच प्रशासन हे पोलिसांच्या बाजूने असतं
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा हा एक मोठा विषय असतो. पण आज आम्ही दुपारी स्वतः धर्मदाय आयुक्त कार्यालयात जाणार आहे. त्यांना आम्ही आमचं निवेदन देणार आहे. यांची मान्यता रद्द करा. त्याशिवाय असे अनेक प्रकार झालेले आहेत. चुकले कुठे, चुकले काय, चुकले काय? गुळामध्ये हॉस्पिटलवाल्यांनी सर्वप्रथम उपचार करणं अपेक्षित होतं आणि नंतर डिपॉझिटचा विचार करायला पाहिजे होता. ज्यामुळे डिपॉझिट भरलं नाही म्हणून त्या माणसाला पैसा अभावी त्या आमच्या भगिनीचा जीव गेलेला आहे. पण आता पोलीस तुम्हाला अडवतात, आंदोलन करू देत नाहीये. नाही, पोलीस नेहमीच अडवणूक करतात ना, कारण ज्या पद्धतीने प्रशासन दाबतंय हेच चुकीचं आहे सगळ्यात. आता काय मागणी आहे तुमची नेमकी? आम्ही आता धर्मदाय आयुक्त कार्यालयाला निवेदन देणार आहोत आणि धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत. बाळासाहेबांनी यांना खऱ्या अर्थाने सोशल ऍक्टिव्हिटीज, एक गोरगरिबांची सेवा करावी म्हणून ही जागा दिली होती त्यावेळेस. मला सांगा की ज्यावेळेस हे सगळं झालं त्यावेळेस कुठलाही आमदारांचा पीए येतो, आमदारांचा पीए. तेच सांगतो ना की आमदाराच्या पीएला देखील एवढं साध्या गोष्टी कळत नाही की आमदाराचा पीए आहे, सत्ताधारी आमदाराचा पीए आहे. त्याचीही परिस्थिती असेल तर ज्या वेळेस सर्वसामान्यांचं काम असेल तर काय होईल. मला सांगा की पोलीस आता तुम्हाला आंदोलन करू देत नाही, पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? आम्ही दुपारनंतर धर्मदाय आयुक्त कार्यालयात जाणार आहोत, कारण हे हॉस्पिटल मुळात धर्मदाय कार्यालयाच्या अंतर्गत येत आहे. आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत. आपण पाहतो की ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी या दीनानाथ रुग्णालयाच्या बाहेर जी आता करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे शहराध्यक्ष आहेत किंवा इतर सगळे कार्यकर्ते जे आहेत ते जोरदार घोषणाबाजी जी आहे ते करतायत. आपण पाहतोय की खरं तर दीनानाथ रुग्णालय मंगेशकरांच्या बाहेर ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. गुन्हा दाखल करा, या रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जी आहे ती करण्यात येते. काय मागणी आहे नेमकी? आमची एवढीच मागणी आहे, हे फसवं दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आहे, हे फक्त पैसे गोळा करण्यासाठी इथे आहे. सरकारकडून सुविधा लाटणे ही त्यांची मोठी एक कमाल आहे. त्या कमालीमध्ये यांना सरकारने 1 रुपयात दवण दिलेली आहे. मागे पर्यावरणाचा कोणताही विचार न करता मागचा ओढा बुजवला गेलेला आहे. ओढा बुजवला गेल्यामुळे तिथे पर्यावरणाची सुद्धा हानी होणार आहे. सरकारने यांच्याकडनं दिलेली जमीन ही काढून घ्यावी आणि इथे सरकारी रुग्णालय चालू करण्यात यावं. दीनानाथ रुग्णालयावर कोणतीही मेहरबानी दाखवण्यात येऊ नये. ते सामान्य नागरिकांसाठी काही काम करत नाही. जीव वाचू शकला असता त्या महिलेचा असं वाटतं? जीव नक्कीच वाचू शकला असता. प्रशासनाने पैशाला मोठं केलं नसतं आणि जीव छोटा केला नसता तर नक्कीच जीव वाचू शकला असता महिला. काय चुकलं वाटतं तुम्हाला? कुठे चूक आहे? या ठिकाणी राज्य सरकारचं आणि पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याचं या हॉस्पिटलच्या कारभाराकडे दुर्लक्ष झालेलं आहे. एक हॉस्पिटल प्रत्येक वेळी रुग्णांना लुटण्याचं काम करतं. राज्य सरकार असू किंवा पुणे महानगरपालिका असू यांची मदत घेऊन हे हॉस्पिटल 1 ची 2 हॉस्पिटल 4 हॉस्पिटल झाली, परंतु सर्वसामान्य रुग्णांना या ठिकाणी कोणतीही मदत होत नाही. यांची मान्यता रद्द करावी आणि सदोष गुन्ह्याचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. ठाकरे गटाकडून आंदोलन करताय, काय मागणी आहे? हो, यांना वारंवार इंटिमेशन दिलेली आहे इसवी सणापासून त्यांचं काय चाललंय, पण हे लक्ष देत नाहीयेत. मग ह्याला आवाज उठवणार कोण? तर आम्ही उठवणार काय. आणि सगळ्यात सगळे ठाकरे गट जे आहेत आता आक्रमक झालेला जो आहे तो पाहायला मिळतोय. रुग्णालयाच्या गेटवरती हे जे आहे ते आंदोलन केलं जातंय. आपण पाहताय की महिला आघाडी असेल किंवा इतर सगळ्या ज्या कार्यकर्ते आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळतात. नेमकं काय मागणी आहे तुमची? आमची अशी मागणी आहे की या ज्या प्रशासनाने काल त्या महिलेवरती जो अन्याय केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना जाब विचारतोय की आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्ष रुग्णांना मदत केलेली आहे. असं असताना हे एवढे असंवेदनशीलपणे त्या महिलेबरोबर वागले आहेत, त्याचा जाब आम्ही त्यांना विचारायला लावलेत. वेळ प्रसंगी पोलिसांनी तुम्हाला गेटवरती रोखले, हे काय घेऊन चालला होता? निवेदनात काय? आम्ही आतमध्ये जाऊन आलेलो आहोत, हे निवेदन देणार आहेत आम्ही आता. आणि आम्ही आधी प्रामाणिकपणे आधी त्यांना बाहेर बोलवणार आहोत. जर त्यांनी बाहेर आले नाही तर आम्ही आतमध्ये हो. आपण पाहतो की पोलिसांनी देखील या रुग्णालयाच्या बाहेर आज सकाळपासून मोठा बंदोबस्त जो आहे तो ठेवला होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी या सगळ्यांनी या रुग्णालयाला भेट दिलेली आहे. पण आज विविध संघटना, विविध पक्षाचे कार्यकर्ते खरं तर हे आंदोलन करणार आहेत. ठाकरे गट असेल किंवा शिंदे गट असेल, युवक काँग्रेस असेल, गुलाबो गँग असेल, आम आदमी पक्ष असेल, या सगळ्या पक्ष आणि संघटनांकडून आंदोलनाचा इशारा जो आहे तो देण्यात आला होता. आणि त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आला होता. पण ठाकरे गटाकडून आंदोलनाचा पवित्रा घेत
रुग्णालयात घुसण्याचा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता। हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते गेटवरती थांबलेले आहेत। पोलिसांनी तगडा बंदोबस्त जो आहे तो पुन्हा वाढवलेला पाहायला मिळतो। वरिष्ठ पोलीस अधिकारी रुग्णालयात आहेत, रुग्णालयाचे जे नर्सेस आहेत त्यांची चौकशी केली जाते, पण बाहेर मात्र आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू आहे। रस्त्यावरती उतरणं गरजेचं आहे। शिंदे गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा विषय इथे येतच नाही। प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, कारण मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अनेक नागरिकांचे जीव गेलेले आहेत, अनेक लोक यातनं होरपळलेली आहेत, कर्जबाजारी झालेली आहेत, त्यांची बिलं भरून भरून। त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकानं या लढ्यासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे। याच्यात शिंदे गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा विषय आतमध्ये जाऊ दिला हो, आम्हाला कसे आज जाऊन देतील, कारण आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहोत। केवळ प्रशासन सत्तेचा गैरवापर करून तिथे पोलिसांना उभं केलं आणि काही चूक नेमकी काही नागरिकांच्यासाठी केलं आहोत। चूक कुणाची? चूक ही 100% ही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाची आहे, कारण 2 तास ती महिला तिथे कणत विवळत पडलेली होती। ते वारंवार सांगत होते की आम्हाला त्रास होतोय, काहीतरी उपचार करा, पण कुठलाही उपचार न करता त्यांना साधं इथून हलवताना त्यांनी या हॉस्पिटलची अँब्युलन्स सुद्धा उपलब्ध करून दिली नाही। त्यांनी आमची मागणी हीच आहे की हे प्रशासन, या प्रशासनावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याच्यात जे आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींना ताबडतोब अटक केली पाहिजे आणि हे हॉस्पिटलच बंद पडलं पाहिजे। सगळ्या आरोपींना अटक करा, हॉस्पिटल प्रशासनावरती गुन्हा दाखल करा, अशी मागणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून आता करण्यात येत आहे। आणि या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दीनानाथ रुग्णालय मंगेशकर रुग्णालयाचा पोलीस बंदोबस्त देखील आता वाढवण्यात आलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सचिन हंसाटेसह अभिजित कोते, न्यूज 18 लोकमत, पुणे। तर पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर संतापाची लाट दिसून येते। शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलन करतायत, संतप्त झालेले आहेत लोक, नागरिक देखील तिथे दिसून येत आहेत। आणि दीनानाथ रुग्णालयाबाहेर उबाटा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, त्याचबरोबर नागरिक देखील संतप्त झालेले आहेत। आणि रुग्णाच्या जीवापेक्षा पैसे महत्त्वाचे आहेत का, असा सवाल देखील तिथे उपस्थित जे आहेत कार्यकर्ते ते करतायत। महिला कार्यकर्ता आपण बघू शकतो, महिला कार्यकर्त्यांसाठी देखील हा अतिशय भावनिक मुद्दा म्हणता येईल, कारण की एक गर्भवती महिला होती, त्या गर्भवती महिलेला उपचाराची गरज असताना त्या हॉस्पिटलने महिलेवर उपचार न करता त्यांना पैशांची मागणी केली, पैसे भरले तरच उपचारात सुरुवात करण्यात येईल असे देखील आरोप केले जात आहेत। नातेवाईकांकडून हे आरोप केले जात आहेत। आणि विशेष म्हणजे भाजपच्या आमदाराचे जे स्वीय सहाय्यक आहेत त्यांची ही पत्नी होती, त्यामुळे आणखीनच वादग्रस्त हे प्रकरण झालेलं आहे, कारण की सत्ताधारी पक्षांच्या स्वीय सहाय्यकाच्या घरच्यांना जर ही वागणूक दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून मिळत असेल तर मग सामान्य नागरिकांचं काय? वेळ झाली।